यंदाच्या के.एस.ए. फुटबॉल हंगामाकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या फुटबॉल हंगामासाठी के.एस.एच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत फुटबॉल हंगामाबाबत अनेक निर्णय घेण्यात आलेत. ए डिव्हिजनसाठी खेळाडू आणि संघ नोंदणी 5 डिसेंबरपासून होत असून 9 डिसेंबरपर्यंत ती चालणार आहे. संघात कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त 20 खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यंदाच्या हंगामासाठी परदेशी खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान देण्यास के.एस.एकडून मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील भारतीय नागरिकत्व असणाऱ्या 3 खेळाडूंची नोंदणी करता येईल. प्रत्येक संघामध्ये 19 वर्षाखालील एका खेळाडूची नोंदणी बंधनकारक आहे. बदली खेळाडू सुविधा अंतर्गत ए डिव्हिजन लीगचे सर्व सामने संपल्यानंतर नियमाप्रमाणे के.एस.ए बी आणि सी डिव्हिजनमधील नोंदणीकृत खेळाडूंपैकी एकूण 5 खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एक नवीन खेळाडू नोंदणी करता येईल. 10 ते 11 डिसेंबर हा विलंबन नोंदणी कार्यक्रम असून सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संघ आणि खेळाडू यांची नोंदणी करता येईल, असं के.एस.एकडून सांगण्यात आलंय. पावसाळ्यात मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यानं यंत्राच्या मदतीनं गवत कापण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. आता मैदानावर पाण्याची फवारणी केली असून येणाऱ्या हिरवळीची छाटणी झाल्यानंतर खेळासाठी मैदान पूर्णपणे तयार होईल. हुल्लडबाज प्रेक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेत. मकरंद दिलावर, रवींद्र आवळे, पांडुरंग पोखर्णीकर, उदय पाटील, योगेश पोवार हे के.एस.एचे कर्मचारी मैदान तयार करण्यात गर्क आहेत. डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात फुटबॉल हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.